सर्वांना आपल्या कल्याणी ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि असेच मला छान छान कमेंट्स करा, व्हिडिओ आणते, प्रेरणा द्या। आणि 2025 जे आहे ते खूप छान गेलं तुमच्या कमेंट्समुळे माझं, आणि खूप छान प्रेरणा मिळाली। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। काल आपल्याला एक कमेंट्स आली होती, तशा तर 2 आलेले आहे। खूप छान कमेंट्स होत्या, मला खूप छान वाटलं। आणि सर्वांनी म्हणजे सर्वांना माझं जे मी शिकवत आहे ते सर्वांना आवडत आहे, त्यासाठी सर्वांचे धन्यवाद। या मागच्या 2025मध्ये मला जे काही मिळालं ते तुमच्याकडून मिळालेलं आहे, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद सर्वांचे, माझ्या यूट्यूब फॅमिलीचे। आणि 2026 जे आहे ते पण आपलं खूप छान होणार आहे आणि मी ते करणार आहे तुमच्यासाठी। आणि बघा, खूप छान छान कमेंट्स येत आहे। अगोदर मला कमेंट्स यायच्या नाहीत, एकाही व्हिडिओला होत्या नाही, फक्त लाईक येत होते। आणि तुमच्यामुळे मला इतकी प्रेरणा मिळाली, म्हणजे मला कुठंतरी असं वाटत होतं की मी निगेटिव्ह आहे, पण इथे मला असं वाटलं आज पॉझिटिव्ह झाले तुमच्या एका कमेंट्समुळे। खरंच खरंच खूप खूप धन्यवाद। आणि तुमचं नवीन वर्ष असंच छान जावं माझ्यासारखं, त्यासाठी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी कल्याणी ग्राफिक्स या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे व्हिडिओमध्ये बघणार आहोत फोटो, म्हणजे जे आपले ग्राफिक्स असतात त्याला ग्रुप कसं करायचं। तर बघा, इथे मी कॅनवा ॲप ओपन केलेला आहे। कस्टम साईजमध्ये आपल्याला इथे सर्च करायचं आहे 1080 आणि विड्थ पण 1080 आणि क्रिएट अ न्यू डिझाईनवर टच करायचं आणि ओपन करून घ्यायचं आहे। बघा, आता इथे पेजवर मी अगोदरच हे बाहेरून घेतलेलं आहे नाव, याचं बॅकग्राऊंड वगैरे डिलीट केलेलं आहे। आता हे आपण स्नेह निमंत्रणाचं आपण ते हे म्हणतो ग्राफिक्स, त्याला ते कसं बनवायचं, आता मी हे नाव घेतलेलं आहे। इथे काय करते मी, एलिमेंट्समध्ये येते आणि इथे मी सर्कल बघते। आता कशामध्ये आले, मी एलिमेंट्समध्ये आले आणि ग्राफिक्समध्ये येते। ग्राफिक्समध्ये आता इथून पण मी बघू शकते सर्कल म्हणून, आणि इथे सर्कल डिझाईन, सर्कल कुठलंही सर्च करू शकता। तुम्हाला करून बघायचं, आपण ट्राय करून बघायचं, कशाही पद्धतीचे चालतं। डेमो प्रॅक्टिस म्हणून करायचं, खूप आयडिया येत जातात आपल्याला, हे असं नको, हे असं, अशा पद्धतीने। आता इथे सर्कल टाईप केलं मी, आता कुठलाही सर्कल घ्यायचा। आता मी हा घेते, आता मी हा सर्कल घेतला, याची पोझिशन काय करायची, आपल्याला बॅकवर्ड करायची आहे। आणि हे जे नाव आहे ना, याला असं मोठं करायचं। आता हे नाव इथे ठेवल्यानंतर याला पूर्ण व्हाईट करायचं आहे। तर मग तुम्हाला कुठे यायचं आहे, इफेक्टमध्ये यायचं आहे। इफेक्टमध्ये आल्यानंतर इथे बघा DO2 नावाचं ऑप्शन आहे, याचा पूर्ण कलर कस्टममध्ये येऊन व्हाईट करायचा आहे, पूर्ण व्हाईट करायचा। बघा, दोन्ही सर्कल जे आहे ना व्हाईट करायचे, याला व्हाईट कलर येतो। आणि याला ग्रुप कसं करायचं, अगोदर मागच्या याला टच करून ठेवायचं, 3 डॉटवर यायचं आणि बघा खाली सिलेक्टेड मल्टिप्लस म्हणून आहे, त्यावर टच करायचं, नंतर या नावावर टच करायचं। बघा, सर्व याला बॉक्स आलेले आहे। आणि मग वरती बघा आता वरती बघा सिलेक्टेड मल्टिप्लसच्या वरती ग्रुप नाव आहे, त्याला ग्रुप करायचं। आता हे पूर्ण एक बॉक्स तयार झालेला आहे, वरती दिसत आहे तुम्हाला, आणि खाली त्या ग्रुप नावाच्या जागी अनग्रुप नाव आलेलं आहे। आता हे सर्कल आहे ना, या सर्कलला उजव्या साईडने बघा ह्याच ऑप्शनवर, ह्याच पेजवर टच करायचं, इथून बॅक यायचं आहे। आणि हा सर्कल तुम्ही छोटा मोठा करू शकता अशा पद्धतीने। आणि अजून त्याला क्रिएटिव्हिटी करायची असेल तर पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये यायचं। आता इथून बॅक यायचं ग्राफिक्समधून आणि शेपमध्ये जायचं। शेपमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, लाईनमधली लाईन घ्यायची आहे आणि ही लाईन काय करायची, सरळ करायची। आता ही लाईन व्हाईट आहे तर दिसत नाही आहे, तर पेजचा कलर आहे ब्लॅक करायचा दिसण्यासाठी फक्त। आता हा कलर आपण ब्लॅक केल्यानंतर हा जो सर्कल आहे ना, या सर्कलच्या बरोबर इथे मध्ये ही लाईन ठेवायची आहे आणि स्टाईलमध्ये जायचं आणि याची लाईन जी आहे ना वाढवून घ्यायची आहे। मी आता इथे 15 करते, 15 केलेली आहे। पुन्हा हिला मी डुप्लिकेट करते। आता याची साईज आहे ना अशीच ठेवायची आहे, पुन्हा मी याला इकडल्या साईडने लावते, पुन्हा डुप्लिकेट केलं आणि इकडे केलं। आता डुप्लिकेट कसं करायचं, बघा इथे ह्या लाईनवर मी टच केलं, व्हाईट कलरची पट्टी आली। आता 3 डॉटच्या बाजूने बघा, 3 डॉटवरून तुम्ही असं पण डुप्लिकेट करू शकता। बघा, आता इथे खाली ऑप्शन येतात डुप्लिकेटचं, इथून पण डुप्लिकेट होते बघा। आता अजून इथे ही पट्टी आल्यानंतर इथे बघा 2 नंबरला ऑप्शन आहे, इथून पण डुप्लिकेट होते। दोन्ही यांना तुम्ही डुप्लिकेट करता, डिलीटच्या ऑप्शनने डिलीट। आता याला काय करायचं, 3 डॉटने असं टच करायचं, सिलेक्टेड मल्टिप्लस, आणि ती लाईन टच करायची, दुसरी लाईन टच करायची, 3 नंबर आहे ते सिलेक्टेड मल्टिप्लसवर, नंतर ग्रुप करायचं, असं ग्रुप होऊन जातं ते बघा। आणि याची पोझिशन मग आपल्याला बॅकवर्ड करायची आहे। अशा पद्धतीने आपलं जे सर्कल आहे तयार होतं। आणि पुन्हा इथे मग आपल्याला शेपमध्ये येऊन दुसरा सर्कल घ्यायचा आहे। बघा, मी इथे घेत आहे आणि याला असं छोटं करायचं आणि इथे असं लावून द्यायचं। तुम्हाला जर याचा कलर व्हाईट पाहिजे असेल तर तुम्ही व्हाईट करू शकता, किंवा
रेड ठेवू शकता. आता इथे बघा पुन्हा मी झूम करते, दिसत नसेल तर असं झूम करून करायचं, कारण हे ग्राफिक छोटे छोटे असतात त्यामुळे प्रॉब्लेम येतं. आता इथे मला कलर व्हाईट पाहिजे, तर मी इथे व्हाईट कलर देते. बघा आता आपण जो 3Dमध्ये सर्कल घेतला, तुम्ही शेपमधला पण सर्कल यूज करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला थोडीशी आपली क्रिएटिव्हिटी आहे ते करायचे. जर तुम्हाला हे नको असेल बनवायला तर डायरेक्ट तुम्ही पिंट्रेस्ट ॲप, गुगल इथून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने सर्व ग्रुप करायचं. आता याला काय करायचं, सर्व याला ग्रुप करायचं. असं 3 डॉटने टच करायचं, अगोदर याला टच करायचं, असं ग्रुप करायचं. जेवढं येते ना, टच होते ना, तेवढं करून घ्यायचं. बाकीचं जे सुटलेलं आहे तर ते टच होत नसेल तर आपलं लेयर्सचं ऑप्शन आहे त्यामध्ये जायचं, त्याला टच करायचं. बघा इथे टच झालेलं आहे. नंतर इथून बॅक यायचं आणि नंतर याला सिलेक्टेड मल्टिप्लसवर जाऊन पुन्हा ग्रुप करायचं. अशा पद्धतीने आता हा जो PNG आहे आपला तयार झालेला आहे. तुम्ही हा पत्रिकेमध्ये कुठेही वापरू शकता. तुम्हाला जर याला बॉर्डर द्यायची असेल तर तुम्ही बॉर्डर पण देऊ शकता. आता बॉर्डर कशी द्यायची, तर सर्व ग्रुप ओपन करावं लागतं. मग अगोदरच द्यायचं त्यासाठी तर इथे तुम्हाला स्टाईलमध्ये यावं लागते बॉर्डर देण्यासाठी. स्टाईलमध्ये आल्यानंतर बघा इथं अशीच बॉर्डर येते, याला बॉर्डर नाही आहे. तर इथे काय करायचं, आपलं पेज आहे पहिला व्हाईट करायचं आणि इथे पुन्हा या शेपला सर्कलला डुप्लिकेट करायचं. डुप्लिकेट केल्यानंतर पुन्हा मग याला व्हाईट करायचं. व्हाईटमध्ये यायचं, इफेक्टमध्ये व्हाईट होता बघा, DO2मध्ये यायचं, पूर्ण व्हाईट करायचं. व्हाईट झाल्यानंतर मग त्याला ग्रुप करायचं. बघा याला बॉर्डर कशी लावायची. आपल्याकडे हे ऑप्शन नसलं तर दुसरं ऑप्शन कसं वापरायचं. पेज मी ब्लॅक करते. आता याला पुन्हा मी बॅकवर्ड करते पोझिशनमध्ये येऊन. बघा तुम्ही जर शेप घेतला असता ना ते लवकर झालं असतं आणि त्याला बॉर्डर पण आली असती. अशा पद्धतीने मी हे तुम्हाला डेमो म्हणून दाखवत आहे. आणि नंतर याला असं ग्रुप करायचं. आता इथे सर्व ग्रुप करत जावं लागतं मग आपल्याला, लाईन हे शेप वगैरे सर्व. तर यासाठी तुम्हाला अगोदर कलर वगैरे देऊन रेडी ठेवायचं आहे सर्व, त्यानंतर आपल्याला ग्रुप करायचं आहे. तर बघा असं ग्रुप करायचं. तुम्हाला जेवढे ग्राफिक्स असतात ना, जेवढे सिलेक्ट होतात तेवढे करून घ्यायचे. मी तुम्हाला ते पण ऑप्शन सांगते. बघा आता इथे काय सुटलेलं आहे असं बघायचं पुन्हा आणि अंडूच्या ऑप्शनने परत त्या जागेवर जायचं. आता बघा हे सुटलेलं आहे, ते झालेलं नाही आहे. इथे काय करायचं, लेयर्समध्ये यायचं, जे ग्राफिक्स सुटले त्याला टच करायचं. पुन्हा इथे 3 डॉटवर टच करायचं, सिलेक्टेड मल्टिप्लसवर करायचं आणि पुन्हा या मोठ्या सर्कलला टच करायचं आणि ग्रुप करून घ्यायचं. असं हे ग्रुप होते. बघा किती सोपं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे, माझ्यासाठी सोपं आहे, मला माहिती आहे, मी यामध्ये माझी प्रॅक्टिस झालेली आहे म्हणून मला सोपं आहे. तुमचं नवीन आहे त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होणार आहे, मान्य आहे मला. बघा आता इथे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. बघा आता इथे आपण आज ग्रुप कसं करायचं हे बघितलेलं आहे. आणि इथे बघा एलिमेंट्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे सर्व काही मिळून जाते. इथे बघा तुम्हाला दिसेल यूज डिझाईन म्हणून आहे, सॉरी रिसेंट यूज आहे दिलेलं. इथे जे काही आपण ग्राफिक्स घेतो, फोटोमधून घेतो, ग्राफिक्समधून घेतो, फ्रेममधून घेतो, शेप घेतो, सर्व काही इथे दिसते. आपल्याला जर परत हवं असेल ते ग्राफिक्स तर तुम्हाला इथून मिळते, तुम्ही इथून घेऊ शकता. राहिलं आता दुसरी गोष्ट, तर इथे बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नावं दिसते. इथे बॉक्स आहे, शेपमध्ये तुम्हाला बेसिक शेप दिसतात, बघू शकता. इथे कुठलाही शेप घेऊन छान पद्धतीने तुम्ही ग्राफिक्स बनवू शकता. बघा आता आपण जे बनवलं तसंच स्नेहनिमंत्रणासाठी. आणि पुन्हा इथे शेपच्या वरती बॅक यायचं कसं, आता हे बघा शेपच्या वरती कॅरो दिला, इथे टच करायचं, इथून आपल्याला बॅक येता येतं. पुन्हा आता ग्राफिक्समध्ये पण तसंच. आता ग्राफिक्समध्ये काय मिळते, आता आपल्याला पत्रिका बनवायची आहे तर तुम्हाला इथे इन्व्हिटेशन शेप, मी जास्त करून इन्व्हिटेशन शेप म्हणूनच सर्च करते, मला छान छान ग्राफिक्स येतात. आता मी एवढ्या डिटेल्समध्ये का सांगते, बघा आता मी हा शेप सर्च केलेला आहे. आता मी याच्या व्यतिरिक्त मला छान ग्राफिक्स पाहिजे असेल तर मी जर तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवलं तर तुम्हाला समजणार नाही मी कसं घेतलं, काय घेतलं, तुम्ही तिथे कन्फ्यूज होणार आहात. त्यामुळे मी डिटेल्समध्ये सांगते. आता मी हा ग्राफिक्स घेते, मला हा बॅकग्राऊंड आवडलेला आहे आणि हा पत्रिकेवर लावायचा आहे, मी लावला. पण मला हा आता आवडला नाही, मला इथे मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन आलेला आहे, इथे मी गेले आणि इथे छान छान ग्राफिक्स आहे, मी तो घेतला. आता मला तो आवडला नव्हता, आता मला सर्कल पाहिजे, मी हा घेतला. आता मला सांगा तुम्ही, मी जर फक्त शॉर्टमध्ये दाखवत गेले तर मी कुठून घेतला, तो कसा घेतला हे तुम्हाला समजणार नाही. त्यामुळं मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते, कारण हे आहे डिटेल्समध्ये सांगायचं. आता ह्यामध्ये बघा पुन्हा मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन आलेला आहे, सी ऑलमध्ये जाते पुन्हा मी. आता मला तो पण आवडला नाही, मग मला हा घ्यायचा आहे. मग कसं आहे ना, इथे समोरचा जो व्यक्ती आहे, समोरचा जो मुलगा आहे, मुलगी आहे, ताई आहे, दादा आहे, तो कन्फ्यूज होतो की यांनी कसं घेतलं. आणि डिझाईनचं मेन म्हणजे कारण हेच आहे थोडं कन्फ्युजनचं, की हे जे ग्राफिक्स आहे हे कसे घेतात आणि कुठले कुठले जे दादा ताई आहे शिकवतात, मान्य आहे मला शिकवतात, पण ते डीपमध्ये सांगत नाही.
पण मी का सांगते, कारण तुम्ही कन्फ्यूज नका व्हायला पाहिजे. आपले जे मराठी लोक आहेत ना, त्यांना डिझाईन आवडते, करायला इंटरेस्ट आहे, पण त्यांना मेन म्हणजे कसं घ्यायचं, काय करायचं एवढं डिटेल्समध्ये माहिती नाही राहत. आणि थोडासा आधार द्यायचा प्रयत्न चालू आहे माझा त्यांना, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना. म्हणजे मी जर डिटेल्समध्ये सांगेल तर त्यांना समजेल की नाही, ह्या मॅडम, ह्या ताई अशा घेतात, असं डिझाईन बनवतात, अशा सांगतात, त्यानुसार ते डेव्हलप होतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. मला जेवढं माहिती आहे, मला जेवढं येतं, माझं पूर्ण नॉलेज मी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. आणि तुम्हीही छान छान डिझाईन करत राहा, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा, छान छान डिझाईन करा. अशी ही माहिती होती. माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी व्हिडिओ थोडे लेट करणार आहे. ज्यांची कोणाची कमेंट्स आलेली आहे, दादाची, ताईची, तर थोडं लेट होणार आहे. प्लीज थोडं समजून घ्या. आणि अशा पद्धतीने आज आपण ही माहिती बघितलेली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, माझं जे मत आहे सांगण्याचं, ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच आपल्या चॅनलचे जे सबस्क्रायबर आहे ते नक्की वाढू द्या. जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. असेच मी नवनवीन व्हिडिओ आणेल, मला छान छान प्रेरणा मिळते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि अजून एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षानिमित्त नवीन गोष्टीला सुरुवात करा आणि नवीन वर्ष जे